भिवंडी तालुक्यातील गावदेवी श्री चिनार माता मंदिर पिंपळास व पिंपळनेर श्री गावदेवी चिनार माता नवीन मंदिर लोकार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। ग्रामस्थ मंडळ पिंपळास व पिंपळनेर यांच्या पुढाकाराने श्री गावदेवी माता चिनार माता नवीन मंदिर लोकार्पण सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये गणेश पूजा, पुण्यवाचन, मातृका पूजन, नांदेशास्त्र, ब्राह्मण वर्ग, त्यासोबतच हरिपाठ, भजन, कीर्तन, पालखी सोहळा, ग्रामप्रदक्षिणा असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडले। संपूर्ण पिंपळास ग्रामस्थ व पिंपळनेर ग्रामस्थ यांनी एकत्र येत या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या धार्मिक कार्यक्रमामध्ये गावातील ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग दिला। त्यासोबतच पंचक्रोशीतील नागरिक यांनी देखील या श्री गावदेवी चिनार माता मंदिर लोकार्पण व मूर्ती प्रतिष्ठा सोहळ्याला आपली भेट दिली। 3 दिवस सुरू असलेल्या कार्यक्रमामध्ये गावातील ग्रामस्थ यांनी आपला उत्साही प्रतिसाद दर्शवला। त्यासोबतच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान देखील ग्रामस्थ मंडळ पिंपळास व पिंपळनेर यांच्या वतीने करण्यात आले। या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल अनेकांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे। गावदेवी श्री चिनार माता नवीन मंदिराचं लोकार्पण सोहळा आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा याचा कार्यक्रम आजपासून सुरुवात झालेली आहे। आजचा पहिला दिवस आहे आणि उद्या मूर्त्यांची संपूर्ण गावामध्ये मिरवणूक निघणार आहे, दोन्ही गावामध्ये पिंपळास आणि पिंपळनेरमध्ये। त्यानंतर वनिताताई पाटील यांचं कीर्तन होणार आहे। नंतर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि परवा भागवत एकादशीच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर गावदेवी श्री चिनार मातेच्या प्राणप्रतिष्ठा आपल्या नवीन मंदिरामध्ये होणार आहे आणि या नवीन मंदिराचं लोकार्पण त्याच दिवशी संपन्न होईल। त्यासाठी सुद्धा सर्व भाविक भक्त आणि संत महंत तसेच सगळी पाहुणी मंडळी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहणार आहे आणि त्या दिवशीही मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे। त्याप्रमाणे आता 2 दिवस आज सतत सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत भटजींचा विधी जो आहे तो चालणार आहे आणि सायंकाळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तिसऱ्या दिवशी मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर महाप्रसाद होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल। तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने आमच्या पिंपळास पिंपळनेर या गावामध्ये उपस्थित व्हावे अशी सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती करतो। आणि तसेच ज्या देणगीदारांनी आपल्या या नवीन मंदिरासाठी जे योगदान दिलेलं आहे त्या सर्व देणगीदारांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचा सन्मान सोहळा बुधवार दिनांक 26 मार्च या दिवशी दुपारी 12 वाजता आम्ही इथे आयोजित केलेला आहे आणि त्या सर्वांना आम्ही आमच्या दोन्ही ग्रामस्थांच्या वतीने इथे सन्मानित करणार आहोत आणि त्यांनीही आवर्जून आपला वेळ काढून त्या दिवशी उपस्थित राहण्याची कृपा करावी आणि आम्हाला जे त्यांनी बहुमोल असं योगदान दिलं त्याबद्दल त्या सर्वांचं श्री गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने आणि पिंपळास पिंपळनेर या दोन्ही ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। तसेच हे मंदिर उभं करण्यासाठी दोन्ही गावांनी मिळून जी समिती स्थापन केली त्या समितीमध्ये पिंपळास गावचे 4 मेंबर आणि पिंपळनेर गावचे 3 मेंबर या प्रकारे 7 मेंबरांची कमिटी स्थापन करण्यात आली। त्यामध्ये प्रमुख श्री शार्दूल म्हात्रे यांनी खूप मेहनत घेतली। तसेच जे 2 मेंबर जे आमच्यामध्ये आज नाही आहेत, स्वर्गीय मदन रामा पाटील पिंपळनेर आणि स्वर्गीय विकास प्रल्हाद गायकवाड पिंपळास, हे 2 मेंबर ज्यांनी सुरुवातीला फार मेहनत घेतली याच्यासाठी, पण दुर्दैवाने हा दिवस बघण्यासाठी ते आपल्यामध्ये नाही आहेत। तरी पण त्यांना आमच्या दोन्ही गावांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। तसेच आज या कामासाठी ज्यांनी तन मन धनाने आणि संपूर्ण वेळ आपला खर्ची करून जवळजवळ 2 वर्षामध्ये हे मंदिर उभं केले ते शार्दूलजी म्हात्रे आमचे अध्यक्ष आहेत। तसेच श्री अशोक दादा गायकवाड, श्री सुखदेव दादा गायकवाड आणि किशोरजी मडवी, चंद्रकांत पाटील आणि मी स्वतः गणेश म्हात्रे आम्ही आमच्या परीने जे होईल ते करण्याचा प्रयत्न केला
आणि या देवीच्या आशीर्वादाने, आमच्या गावदेवी श्री चिनार मातेचा आशीर्वाद असल्या कारणाने हा मंदिर आपण बघतोच आहोत. भव्य दिव्य असं मंदिर आज इथे उभं झालेलं आहे. आणि या मंदिराचं लोकार्पण भागवत एकादशीच्या दिवशी 26 मार्च रोजी संपन्न होते. तर या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये चिरणार मातेच्या वरदान दिलं भगवान महादेवाने त्याला. तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवील ना त्याचा भस्म व्हायचा, म्हणून त्या राक्षसाचं नाव भस्मासूर असं पडलं. तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म व्हायचा.